अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी समस्यावर तोडगा न काढल्याने धामोरी झोन येथील घागर मोर्चा काढण्यात आला आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा पाठ फिरवल्याने थेट संतप्त गावकरी मडके फोडत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा निषेध केला आहे। अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनकर्त्यांना 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करणार असे आश्वासन दिले आणि ठाणेदार यांच्या मध्यस्थी सदर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। जर अन्यथा 2 दिवसात पाणी पुरवठा न झाल्यास गावकऱ्यांना पुन्हा रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष महात्मे यांनी दिला। यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते। महाराष्ट्र पाणी पुरवठा विभागाला जे वाठोडा शुक्लेश्वरसह भातकुली तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पिसरडीवरून पाणीचा पुरवठा होतो, त्या पाण्याची समस्या ही गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं चालू आहे। आम्ही अनेक प्रकारची निवेदनं सुद्धा दिलेली आहे, कार्यालयात सुद्धा गेलेलो आहे, परंतु त्याच्यावरती पाणी पुरवठा विभागाने कुठलीही कारवाई केलेली नाही। आज वाठोडा शुक्लेश्वर सारखे अनेक गावं, जसं धामोरी असेल, बाकीचे गावं असेल, त्या गावामध्ये 10-10 दिवसानंतर पाणी पोहोचतोय आणि पोहोचत असताना जांभळकाचं पाणी त्या ठिकाणी लोकांना प्यावं लागते आणि वापरण्याचं पाणी प्यावं लागतं, त्याच्यानंतर विहिरीचं पाणी प्यावं लागतं गावामध्ये आणि परिसरामध्ये। यांच्या निर्दयीपणामुळं अनेक आजारांचे साथीचं मैदान झालेलं आहे। आज इथं पाणी जे आहे विसरडीवरून पूर्णपणे येत असताना जाणीवपूर्वक एका भातकुली गावाला पूर्ण सप्लाय सोडून इकडच्या 50,000 लोकांना पाण्यापाशी वंचित ठेवण्याचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने एका फक्त विशिष्ट नेत्याची मर्जी सांभाळण्यासाठी केलेलं आहे। एका नेत्याची मर्जी सांभाळण्यासाठी 50,000 लोकांना भेटीस धरल्या जात आहे, हे काम पाणी पुरवठा विभाग करत आहे। आज आम्ही यांना आधीच 5 दिवसाच्या आधी इशारा दिला होता की या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहे। हे आंदोलनाचा इशारा देऊन आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। कोल्हापूरचे ठाणेदार आणि MGPचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसामध्ये पूर्णपणे पाणी पुरवठा करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासित केलेलं आहे। 2 दिवसात पूर्णपणे जर आश्वासन पूर्ण न झाल्यास पूर्ण या परिसरातील लोक पुन्हा आणखी या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। याला सर्वस्वी जबाबदार पाणी पुरवठा विभाग राहील, हे आजच्या आंदोलनातून सांगण्यात येईल। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर। पाणी पुरवठा विभागाचा 6 महिन्याचं पत्र 1 वर्षापासून साहेब ऐका, पहिले त्यांना बोलू द्या, त्यांना इथं बोला, 2 दिवसाचा प्रश्न आहे ना फक्त साहेब, हा झाला विषय।